खबर है भद्रावती तहसील से, जहां एक निजी कंपनी द्वारा किए गए गड्ढों से किसानों का बड़े पैमाने पर नुकसान होने का आरोप किसानों ने किया। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में कंपनी पर और क्या आरोप किया गया। सीटीवी प्रतिनिधि जावेद शेख की इस खबर में। भद्रावती तहसील के किसान ने आरोप किया है कि तहसील के रेलवे 3 के लाइन को मुरुम डालने का जो उत्खनन सोनाई इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड द्वारा नंदोरी परिसर में किया गया, वह मंजूरी से अधिक गुना होकर जिस खेत से गौण खनिज उत्खनन किया गया उसका मूल्यमापन न करते हुए बड़े बड़े गड्ढे किए गए, लेकिन वह गड्ढे भरे नहीं गए, जिससे आसपास के किसानों को इससे परेशानी हो रही है। इन गड्ढों में जानवर गिरकर जीवित हानि होने का डर भी निर्माण हुआ है। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में किसान ने अपनी प्रतिक्रिया देते हुए क्या कहा। कुठं राहता आपण? काय तुमचे काय म्हणजे काय त्रास आपल्याला? रेल्वे प्रशासनानं आमच्या जमिनी घेतली। सर्वे नंबर काय आपला? 209.2। तर मग त्याच्यानंतर काय झालं? मग तर त्याने जे आपली हे मार्किंग केली, कायची मार्किंग? हां हां मोजणी केली, त्यामुळे त्याने जे नाली भरली। पण ते जे शेतामधले जे पाणी आहे, शेतातले पाणी आणि त्याच्या नालीचं जे पाणी आहे, ते पाणी निघाले त्याने जे पुलिया न केल्यामुळं त्याच्या पाण्याचा पुरा गाणी भरा आहे ना आमच्या वावरामध्ये शेतात, त्याच्यामुळे काय होतं? त्यामुळे आमच्या शेताचं नुकसान होतं। पण याच्यावर कंपनी लक्ष देत नाही आणि रेल्वे प्रशासन सुद्धा। तर तुम्ही कंपनीवर बोलले का? आपण कंपनी लक्षात देत नाही। नाही, आपलं काही बोलणं झालं होतं का? बोलणं झालं, एकदा होता याच्या बाऱ्यात गेलो होतो, रोडच्या बाऱ्यात। हां हां कंपनीचा उडवाउडवीचं उत्तर देणं चालू आहे। अच्छा, तर आता तुमची काय मागणी आहे? आता आमचं हेच म्हणणं आहे का त्यानं आमच्या जे पाणी द्यायचं जे येते रेल्वेचं, जे सायडिंगचं, अच्छा, माती टाकलेल्याचं, ते पाणी निघासाठी त्यानं आपला मार्ग अलग काढा, जेणेकरून आमच्या शेतामध्ये पाणी साचून आमच्या शेतीचं नुकसान होणार नहीं। वहीं इस मौके पर सीटीवी प्रतिनिधि जावेद शेख भी मौजूद थे। इस समय समिति के अध्यक्ष ने सीटीवी से बातचीत दौरान क्या जानकारी दी, आइए सुनते हैं। जसं का आपण आज भद्रावती तालुक्यातील आम्ही नंदूर गावात आहोत आणि या ठिकाणी वर्धा ते बल्लारशापर्यंत तिसऱ्या लाईनच्या रेल्वेचे काम सध्या सुरू आहे, परंतु येथील काही शेतकऱ्यांची कंप्लेंट आलेली आहे की त्यांनी जे रेल्वेमध्ये लागणारे जे मुरुम आहे ते मुरुमामध्ये जास्तीचे उत्खनन झालेले आहे आणि त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांच्या रस्त्याचे प्रॉब्लेम आलेला आहे। त्यांनी वारंवार जिल्हाधिकारी यांना सूचना आणि तालुका अधिकारी जे तहसीलदार यांना पण सूचना केलेल्या आहे, परंतु त्याच्यामध्ये काही अंमलबजावणी झालेली नाही। तर आपल्यासोबत शेतकरी संरक्षण समितीचे जे अध्यक्ष आहे बत्तल काका, आपण यांना विचारू यांच्या काय समस्या आहे? वर्धा बल्लारशा रेल्वे लाईन तिसरी याच्यासाठी लागणारा जो रोडसाठी मुरुम होता, मुरुम उत्खननासाठी त्यांनी काही शेतकऱ्यांची जमीन भाडेपट्ट्यावर घेऊन उत्खनन सुरू केले, परंतु भाडेपट्ट्यावर उत्खनन करत असताना फक्त 500, 1000, 1500 ब्रॉचची परवानगी घेतली तहसीलदाराकडून आणि उत्खनन हजारो ब्रॉचचं झालं। ते 4 ते 5 शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये करण्यात आले, ते लाखोच्या खरामध्ये गेलं, लाखो ब्राच झाले, परंतु या कंपनीनं त्याचा जो महसूल आहे, रॉयल्टी आहे, ब्रॉचची जी रॉयल्टी बसते ती या रॉयल्टी बुडवलेली आहे। यामुळे जवळपास 250 करोडच्या जवळपास ही रॉयल्टी शासनाची डुबलेली आहे आणि हे अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाले, तलाठी ते कलेक्टरपर्यंत। त्याच्यामुळे ही रॉयल्टी शासनाने वरच्या लेवलवरून आयुक्त, महसूल मंत्री यांनी असा आदेश काढून त्याचे मोजमाप करून ती सर्व रॉयल्टी वसूल करू, त्या कंपनीकडून वसूल करावे आणि याला जे जबाबदार आहे, याला जे खतपाणी घातलेलं आहे ज्या अधिकाऱ्यांनी, त्या अधिकाऱ्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी आणि जे रस्त्यापासून वंचित आहे शेतकरी, जाता येत नाही, प्रगतशील शेतकरी आहे, ज्यांनी त्रिमूर्ती गूळ बनवला आहे, ऑर्गनाइज शेती आहे, त्या शेतकऱ्याचा रस्ता या सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी पुणे यांनी करून देतो आम्ही रस्ता म्हणून 2दा आश्वासन दिलं, लिखी आश्वासन दिलं, पण अजूनपर्यंत करून न दिल्यामुळे त्या शेतकऱ्यांचे रस्ते बंद झालेले आहेत। तर विनंती अशी आहे का बुडलेली रॉयल्टी महसूल वसूल करावा आणि शेतकऱ्याचे जे रस्ते बंद झाले ते ताबडतोब तयार करून देण्याचा आदेश व्हावा, एवढी शेतकरी संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याचा संस्थापक अध्यक्ष मी विठ्ठलराव बत्तल या नात्याने प्रशासनाला विनंती करीत आहे। सी न्यूज भद्रावती से जावेद शेख रिपोर्ट।